आज आम्ही आलो आहे लोहगडला आणि हे लोहगड जेव्हा बनवलं होतं त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला इकडे दिलेली आहे. हे बघा, यांनी हा गणेश द्वार बनवला होता 1721 तर मग आपण बघू शकतो ही किती जुनी वास्तू आहे आणि ही आपल्या मराठी साम्राज्याची एक ठेव आहे. येस. आणि ओरिजिनल ट्रान्सक्रिप्ट तिकडे दगडावर कोरलेली आहे. इकडे तोफ आहेत ओरिजिनल आणि इकडे आर्चर्सला जेव्हा बाण मारायचा असतो तेव्हा ते इथे जाऊन मारू शकतात. आता मी अजूनपर्यंत भरपूर किल्ल्यांवरती गेलो आहे पण लोहगडाची कंडिशन सगळ्यात चांगली आहे या सर्वांमधून. येस. आपण बघू शकतो इकडं उभे राहण्यासाठी एक चांगली जागा पण आहे. ही प्राचीन काळात मला असं वाटतं की जेव्हा सैनिकांचं वरती लक्ष ठेवायचं असेल किंवा कोणी जर गड फोडायला आला असेल त्यावेळेस लक्ष ठेवण्यासाठी व त्यांच्यावरती एक चांगला अटॅक व्हावा यासाठी या जागेचा उपयोग केला जात असे. कारण की तुम्ही बघू शकता इकडून खालच्या जवळपास 45% जागा कव्हर करते. तर मग याचा हेच सगळ्यात मोठा उपयोग असावा प्राचीन काळात. पण आत्ता पण ही इकडे उभे राहून तुम्ही पूर्ण मावळ बघू शकता. पूर्ण मावळ रेंजेस पण बघू शकता तुम्ही, माउंटेन रेंजेस. तर मग हा एक खूप सिनिक स्पॉट झाला आहे आजच्या टाईमात. येस. इकडे बघू शकता इकडे भरपूर भिंतांमध्ये छेद आहे. आता तुम्ही याचा असा विचार कराल की हे आयदर तोफेसाठी आहे किंवा आर्चरसाठी आहे, पण मला माझ्या मते असं वाटतं की त्यासाठी नसावे. कारण की इकडून बघा, इकडून चढाई करू शकतात, कोणीही चढाई करू शकते इकडून याच्यावरती किल्ल्यावरती. तर इकडं बेसिकली दगडं ठेवून ते सोडत असतील. त्यामुळे कोणीही जर किल्ल्यावरती चढाई करत असेल तर मग त्याला ते दगड लागून तो एक तर खाली पडेल किंवा त्याला दगड पडताना बघून त्याचा आत्मविश्वास कमकुवत होईल आणि तो चढाई थांबवून देईल. आय थिंक त्यासाठी याचा स्ट्रॅटेजिक उपयोग करत असतील प्राचीन काळात मावळे. किती शेकडो वर्ष झाली ते दरवर जपून ठेवायला पाहिजे. तर मग आता तुम्ही बघू शकता आपण आलोय दुसऱ्या दरवाजाकडे लोहगडच्या, जो की आहे नारायण दरवाजा. आपला जो पहिला दरवाजा होता तो गणेश दरवाजा होता. गणेश दरवाजा मेन डोर आहे लोहगडला यायचं. अँड दिस इज अ सेकंडरी डोर टू द लोहगड.
इकडून पूर्ण आता लोहगडच्या वरतून तुम्हाला मावळचा व्ह्यू दिसतो. समोर तुम्हाला विसापूर फोर्ट दिसत आहे. विसापूर फोर्ट हा भरपूर रॉ आहे लोहगडच्या कंपॅरिझन मध्ये. म्हणजे लोहगडला जसं तुम्हाला यायला पूर्णतः पायऱ्या वगैरे भेटतात, तसं तुम्हाला विसापूर फोर्टला काही नाही आहे. तुम्हाला विसापूर फोर्टला अराउंड 50% पायऱ्या आणि बाकी तुम्हाला स्वतःहून चढाई करायची. सो आपण हा लोहगड फोर्ट ॲज अ बिगिनर ट्रेक बोलू शकतो, जो की आय थिंक कोणी इझिली चढू शकतो. त्यामुळे हा भरपूर इझी आहे सगळ्यांना ॲक्सेस करण्यासाठी. इवन मी आत्ता बघतोय की वयोवृद्ध लोकंसुद्धा इकडं आलेले आहेत. तर मग मी तर म्हणेल पुण्याच्या सर्व पर्यटकांनी एकदा लोहगडला जरूर भेट द्यावी. सगळ्यात पहिला दरवाजा गणेश दरवाजा, दुसरा नारायण दरवाजा आणि तिसरा आहे हनुमान दरवाजा. तिकडून तुम्ही सरळ लोहगडच्या मुख्य विभागात जाऊ शकता. वरती एक शिवमंदिर सुद्धा आहे, जे आम्ही तुम्हाला लवकरच दाखवू. आणि खालून येताना आम्हाला एक धान्यकोटी पण लागली होती, त्याचं पण आम्ही एक शॉर्ट क्लिप टाकू याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला दिसेल आधी धान्यकोटी कशी असायची, पण आता त्याच्यामध्ये पाणी झिरपायला लागलेलं आहे. पण पूर्वीच्या काळात ती धान्यकोठी होती. आपण बेसिकली इकडे येण्याआधी 3 दरवाजे पार केले होते. त्यात पहिला होता गणेश दरवाजा, दुसरा होता नारायण दरवाजा, तिसरा होता हनुमान दरवाजा आणि महादरवाजा. महादरवाजा हा सात मुख्य दरवाजा कन्सिडर केला जातो लोहगडच्या आतमध्ये प्रवेश करण्याआधी. आता आपण लोहगडच्या आत जाऊ. लोहगडच्या आत एक महादेव मंदिर सुद्धा आहे, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. आता आपण ते बघून घेऊ. आता आपण बघू शकतो, आता आपण मेन लोहगडवरती आलेलो आहे. आपण लोहगडच्या आधी पायथ्यावरतीच पूर्ण ब्लॉग क्रिएट केला होता आणि आता हे मेन लोहगड पार्ट आहे. लोहगडाच्या अंत आल्यावर आपल्या साईड पहिले मकबरा दिसतो. ओके, हा एकदम एंट्रन्सलाच मकबरा आहे आणि याच्यामध्ये बेसिकली 2 कबरी आहेत. हा भरपूर जुना आहे, पण आत्ताही वेल मेंटेन्ड आहे. जसं की मी तुम्हाला अर्लियर सांगितलं होतं, आता आपण महादेव मंदिरासमोर आलो आहोत. हा भरपूर प्रसिद्ध महादेव मंदिर आहे आणि मी स्वतः अशा खूप लोकांना ओळखतो जे दर विकेंडला येतात इकडं बाईकवरती पुण्यावरून, जस्ट टू व्हिजिट द महादेव मंदिर. फक्त देवासमोर जाऊन प्रार्थना करण्यासाठी भरपूर लोक येतात पुण्यावरून इकडं आणि हे खूप प्रसिद्धसुद्धा आहे. आणि यानंतर तुम्ही जर आजूबाजूला बघू शकाल तर मग आता तुम्हाला खूप क्लिअर सगळ्या रेंजेस दिसतील माउंटेन. आणि लेट मी टेल यू, आता फक्त तुम्हाला रेंज नाही दिसत आहे, आता तुम्ही स्वतः एक टाईप ऑफ माउंटनवरतीच आहात. त्यामुळे तुम्हाला पूर्ण आजूबाजूचा मावळचा व्ह्यू, त्याच्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, सगळा व्ह्यू एकदम क्लिअर दिसेल इकडून. आणि ही फारच जास्त सिनिक जागा आहे जर तुम्हाला विकेंडला कधीही कोणाला व्हिजिट करायची असेल तर. मी रिकमेंड करेन वीकडेला पण इकडं व्हिजिट करत जा, कारण की वीकडेला तसे लोक खूप कमी येतात, त्यामुळे तुम्हाला भरपूर शांतता वगैरे सुद्धा इकडे भेटेल. आज संडे आहे पण दुपारचा टाईम आहे, त्यामुळे पण आज एवढे लोक नाही आलेले, तर तुम्ही बघू शकता किती आज चांगलं वातावरण आहे.